आमचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेबांनी ही सगळी आपल्या समोर बसलेली ती आदिवासी मंडळी आहे त्यांच्या जमिनीच्या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्या सगळ्या वर्सोवा येथील आदिवासींच्या जमिनीबद्दल सर्व चौकशी केली। प्रामुख्यानं ही सगळी आदिवासी मंडळी माझ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। वर्सोवा गाव हे माझ्या विधानसभा मतदारसंघात येतं आणि हे सगळे माझे मतदार आहेत आणि त्यामुळे ह्या विधानसभा मतदारसंघातील सदस्यांचं नागरिकांचं रक्षण करणं त्यांना न्याय मिळवून देणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि सर्वप्रथम मी महसूल मंत्र्यांचे आभार व्यक्त करतो की ते महसूल मंत्र्यांना गेल्यानंतर ताबडतोब त्यांनी दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन समोरची व्यक्ती कोण आहे हे न बघता सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा या उद्देशानं त्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीमध्ये जी वस्तुस्थिती आहे जी खरी परिस्थिती आहे ती निदर्शनास आलेली आणि त्यामुळे आता ह्या प्रकरणामध्ये या आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे म्हणून आज ते माझ्याकडे या ठिकाणी आलेले आहेत। यापूर्वी सुद्धा आले होते आणि आता हा अहवाल जो आहे तो अहवाल आमच्या हातामध्ये आलेला आहे। महसूल मंत्र्यांकडे सुद्धा तो सादर झालेला आहे। पूर्वी काय झालं त्यामध्ये आम्हाला जायचं नाहीये, परंतु त्या आदिवासींचं असं मत आहे की आमच्या ज्या जमिनी आहेत त्यात आम्हाला परत मिळाव्यात, कारण त्या जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह आहे। त्या जमिनीवर ते शेती करत होते गेल्या अनेक वर्षापासून आणि ह्या मूळ आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमीन परत आता राज्य शासनानं त्यांना द्याव्या। महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि प्रामुख्यानं तहसीलदार त्यांनी सूचना देणं गरजेचं आहे की ताबडतोब हे जे सगळे मूळ आदिवासी आहेत त्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यामध्ये देणं गरजेचं आहे। राज्य शासनाचा एक GR आहे आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे 2010चा हा 30 डिसेंबर 2011चा GR आहे की चुकीच्या पद्धतीनं काही आदिवासींच्या जमिनी कोणी हडप करायचा प्रयत्न करत असतील, त्यांचा जो व्यवहार आहे आदिवासी टू बिगर आदिवासी होत असताना चुकीचा झाला असेल, तशा आदिवासींच्या तक्रारी काही असतील तर खरं तर सुमोटो जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून त्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यात देण्याचा हा कायदा आहे। परंतु आता तर यांच्या तक्रारीचं निराकरण खास महसूल मंत्र्यांनीच केलेलं आहे आणि त्या अहवालामध्ये स्पष्टपणे दिसून आलेलं आहे। त्यामुळे आता वेळ न दवडता ताबडतोब या सगळ्या आदिवासींच्या जमिनी त्यांना परत द्याव्या। चुकीच्या पद्धतीने ज्यांनी व्यवहार केले असतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावे। काही महसूलच्या अधिकाऱ्यांनी हे दस्तऐवज चुकीच्या पद्धतीने स्वतःचा फक्त आर्थिक फायदा व्हावा या दृष्टिकोनातून जर घडून आणले असतील, आदिवासींची फसवणूक केली असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांनाही ताबडतोब निलंबित करावं अशी मागणी मी आता महसूल मंत्र्यांकडे या अधिवेशनाच्या दरम्यान करणारच आहे। परंतु आज या ठिकाणी हे लोक आले ते थोडेसे घाबरलेल्या मनस्थितीमध्ये। काल हे आपल्या जमिनीवर जेव्हा सगळे आदिवासी बांधव गेले होते, आमच्या भगिनी सुद्धा गेले होते, तेव्हा त्यांना तेथील जो कोणी वॉचमन होता त्या वॉचमनने त्यांना कोंडून ठेवलं आणि कोंडून ताळा मारलं। त्याचे व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत आणि हे स्वतःच्या जमिनीवर जेव्हा ती मंडळी जातात तेव्हा त्यांना कोंडून ठेवण्याचा कुठला प्रकार आहे, म्हणजे काय चाललंय ह्या मीरा महापालिका हद्दीमध्ये हेच कळत। हे कायदा व सुव्यवस्था अशा प्रकारे जर रेषेवर टाकली जात असेल तर ते चुकीचं आहे आणि तेही एक कॅबिनेट मंत्री माझ्या मतदारसंघामध्ये असे प्रकार घडत असतील तर ते निश्चितपणे चुकीचं आहे। मला असं वाटतं की आता या प्रकरणामध्ये आमदार नरेंद्र मेहता त्यांची 7-11 कंपनी
आणि त्याचबरोबर त्यांचे जे भागीदार ते केळुस्कर आहेत, त्याचबरोबर मनोज पुरोहित आहेत आणि त्याचबरोबर जिल्हा तहसीलदार गौंड आहेत, अजून एक त्याच्यामध्ये दोषी दाखवलेला आहे. तर हे जी काही मंडळी आहे त्या मंडळींवर ताबडतोब गुन्हे दाखल करून या सर्व आदिवासींच्या जमिनी ज्या आहेत त्यांना परत देणं राज्य शासनाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे या गोष्टींचा पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितपणे त्यांच्या सोबत आहे. परंतु ह्या आदिवासींना आपल्या जमिनीवर जाण्यापासून वंचित करणं, ते गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना कोंडून ठेवणं, हे कायदा व सुव्यवस्थेला दृष्टीनं पोलिसांना, कारण मी स्वतः सिनियर पीआय श्री राहुल पाटील यांना फोन करून सांगितलं की या आदिवासींना संरक्षण द्या. अरे ठीक आहे, कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती होत राहील, परंतु तोपर्यंत यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि मी स्थानिक आमदार आहे, शेवटी राज्याचा मंत्री म्हणून माझी काही जबाबदारी आहे. आणि कोणी किती मोठ्या व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं जर यांच्यावर अन्याय केला तर त्यांना न्याय मिळवून देण्याची माझी भूमिका आहे. आणि त्यामुळे मी या अधिवेशनाच्या दरम्यानच महसूल मंत्र्यांना आणि गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करणार आहे, यांच्या जमिनी यांना कशा काय लवकरात लवकर परत मिळतील आणि हे आपला उदरनिर्वाह त्या माध्यमातून कसे काय करतील याची जबाबदारी आता मी घेतलेली आहे आणि तसं मी त्यांना वचन देतो.